Hello dear students, welcome to Vision 247 YouTube चॅनल प्लस अप्लिकेशन. तर विद्यार्थी मित्रांनो, बरेच दिवसानंतर माझा व्हिडिओ येत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहे तर तुम्हाला माहितीच आहे की काय असणार आहे काय नाही. स्ट्रॅटेजी दिसतच आहे. बेस्ट 60 डेज स्ट्रॅटेजी म्हणजेच काय की एका महिन्यात किंवा 2 महिन्यात तुम्ही एक्झाम कशी क्रॅक करायला पाहिजे किंवा मग कोणते कोणते असे पावलं आहेत जे तुम्हाला उचलायला पाहिजे जेणेकरून तुमची एक्झाम क्रॅक होईल. तर या सर्व गोष्टी आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर एक्झाम कुठली आहे तर जसं की तुम्हाला माहिती आहे याच्या आधी पण व्हिडिओ आलेला आहे आकाश सरांचा. त्या व्हिडिओमध्ये सरांनी सांगितलं होतं की सीआयडीचे रिक्रुटमेंट आहेत, सीआयडीचे पोस्ट आहेत. सीआयडीची एक पोस्ट आहे 2026ची असिस्टंट गव्हर्नमेंट डॉक्युमेंट एक्झामिनरची. म्हणजेच काय की एखादा जर डॉक्युमेंटमध्ये काही त्रुटी असेल किंवा मग एखादं डॉक्युमेंट व्हेरीफाय कसं करायचं किंवा मग ते सीआयडीमध्ये होतात ना, जसं सीआयडी वरती एक चॅनल आहे, एक सिरीज आहे सीआयडीची. त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे की सीआयडी कशी सर्च करतात, कसे कसे बघतात किंवा मग कसं इन्व्हेस्टिगेशन करतात. या सर्व गोष्टी त्या फील्डमध्ये किंवा मग या पोस्टमध्ये येतात. ओके, तर आता एक्झाम आहे, तर एक्झामची डेट अजून आलेली नाही आहे, पण साधारणतः 60 डेजमध्ये कुठलीही एक्झाम होते. जसं की ही एक्झाम आहे, ही एक्झाम कंडक्ट कोण करणार आहे तर ही एक्झाम कंडक्ट करणार आहे TCS. ही एक्झाम कोण कंडक्ट करणार आहे तर TCS. जस्ट वेट अ मिनिट. ओके, TCS. ओके, आणि TCSच्या जितक्याही एक्झाम्स आहेत, किंवा मग जेवढ्या पण एक्झाम्स कंडक्ट करते TCS, ते 2 नोटिफिकेशन नंतर 2 महिन्यानंतर, साधारणतः 2 ते 2.5 महिन्यानंतर राहते. तर आता या 2 महिन्यामध्ये तुम्ही स्ट्रॅटेजी कशी करणार किंवा मग अभ्यास कसा करायचा सर समजत नाही आहे. सर आम्ही बिगिनर्स आहे किंवा मग काही जण इंटरमिजिएट असतील की सर आमचा हाफ पोर्शन झालेला आहे, हाफ राहिलेला आहे. काही जण रिपीटर्स असतील, तर रिपीटर्सवाल्यांसाठी तर काही मोठी गोष्ट नाही आहे. पण माझी एक सिंपल स्ट्रॅटेजी आहे की जे मला असं वाटते की हे या स्ट्रॅटेजीनुसार जर तुम्ही गेले तर तुमचा एक्झाम डेफिनेटली क्वालिफाय होऊन जाईल. तुम्ही एक्झाम डेफिनेटली क्वालिफाय कराल. आता हीच स्ट्रॅटेजी तुम्ही फॉलो करायला पाहिजे का असं नाही आहे, पण तुम्हाला एक वे मिळणार, एक डायरेक्शन मिळणार की कसा अभ्यास करायला पाहिजे किंवा मग या 2 महिन्यामध्ये कसं आपण आपल्याला पुढे जायला पाहिजे. ह्या गोष्टी आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. सोबतच जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला किंवा मग या व्हिडिओपासून तुम्हाला काही बेनिफिट झाले, तर जर तुम्हाला बेनिफिट झालं किंवा मग तुम्हाला असं वाटत आहे की या व्हिडिओपासून आपल्याला फायदा होत आहे, त्याचा मला स्क्रीनशॉट काढा, व्हिडिओला लाईक करा, लाईक करून व्हिडिओचा स्क्रीनशॉट काढा आणि तो स्क्रीनशॉट खाली दिलेल्या नंबरवरती मेसेज करा किंवा मग पाठवा. त्यांनी काय होणार की मला समजणार की नाही मुलांचा रिस्पॉन्स येत आहे आणि आपण व्यवस्थित जात आहे आणि मुलांना पण त्याचा फायदा होत आहे. तर मग या अशा वेनी जर केलं किंवा मग मला जर रिस्पॉन्स आला तुमचा, तर मग आपण काय करू, जेवढा सिलेबस आहे, जसं की सिलेबसमध्ये 7 टॉपिक्स आहेत, 7 चॅप्टर्स आहेत, डिस्कस करणारच आहे पुढे आपण, तो पूर्णच्या पूर्ण सिलेबस आपण काय करू, डिकोड करू. आता डिकोड म्हणजे काय की जसं आता केमिस्ट्री आहे, फिजिक्स आहे, त्याच्यानंतर इंग्लिश, मराठी, जनरल नॉलेज जेवढे पण टॉपिक्स आहेत, त्या टॉपिक्समध्ये कुठले कुठले इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत, काय नाही, त्या सर्व गोष्टी. ओके, चला तर मी तुमचा वेळ जास्त न वेस्ट करता पुढे वळूया. ओके, तर बघा, आता हा चार्ट तर नंतर बघू आपण. साधारणतः माझं एक आधी ॲनालिसिस करून घेऊ. जसं की तुमचा पेपर किती मार्क्सचा आहे, 200 मार्क्सचा. ओके, 200 मार्क्सचा पेपर आहे. त्याच्यामध्ये 120 मार्क्सचं तुम्हाला काय येणार, 7 सब्जेक्ट्समधून टॉपिक्स येतील. आता 7 सब्जेक्ट कुठले तर सर फर्स्ट आहे फिजिक्स, केमिस्ट्री. सेकंड आहे केमिस्ट्री. त्यानंतर थर्ड कुठला आहे तर थर्ड GK, जनरल नॉलेज. फोर्थ आहे इंग्लिश, मराठी. अँड नेक्स्ट वन इज व्हॉट, 6 कम्प्युटर सायन्स. आणखी एक सुटला असन बघून घेऊ, मॅथमॅटिक्स. ओके, लास्ट इज व्हॉट, मॅथमॅटिक्स. ते वरती खाली होऊ शकतात मॅथ्स. ओके,
तर 7 सब्जेक्ट आहे, तुम्हाला किती मार्क्स आहेत? 120 मार्क्स आहे आणि एका प्रश्नाला किती मार्क्स आहेत? 2 मार्क्स आहेत. एका प्रश्नाला 2 मार्क्स आहेत. याचा अर्थ काय आहे की टोटल क्वेश्चन तुमच्याकडे किती राहतील? 60 क्वेश्चन राहतील. जर समजा या 60 प्रश्नांना डिवाइड केलं 7नी तर ऑलमोस्ट 8 ते 9 प्रश्न प्रत्येकी सब्जेक्ट मधून येऊ शकतात. जसं की फिजिक्सचे 8 प्रश्न येऊ शकतात, केमिस्ट्रीचे 8, जीकेचे 8, इंग्लिशचे 8, मराठीचे 8, कम्प्युटर सायन्सचे 8, मॅथमॅटिक्सचे 8 किंवा मग वाईस वर्सा किंवा मग 8-9च्या दरम्यान असे प्रश्न येऊ शकतात. म्हणजेच की तुम्हाला सिलेबस कसा करायचा आहे किंवा मग प्रिपरेशन कशी करायची आहे त्याचा तुम्हाला आयडिया येऊन जाईल की एका सब्जेक्टला किती मार्क्स राहतील किंवा किती क्वेश्चन्स राहतील एका सब्जेक्टमधून. असंही होऊ शकते की एखाद्या सब्जेक्टमधून जास्त प्रश्न विचारले जातील, असंही होऊ शकते एखाद्या सब्जेक्टमधून खूपच कमी प्रश्न विचारले जातील. तर साधारणतः ऑन अँड ॲव्हरेज तुम्ही असं कन्सिडर करू शकता की ॲव्हरेज एवढे क्वेश्चन यायला पाहिजे. ॲव्हरेज ओके. ते तर ते जर क्वेश्चन पेपरमध्येच आता समजेल की क्वेश्चन्स किती येतात काय येतात. पण आपण प्रिपरेशन कशी करायची ते बघूया. ओके, तर तुम्हाला समोर चार्ट दिसत असेल. चार्ट क्लिअर आहे? ओके, क्लिअर आहे चार्ट. फक्त मी मध्ये येत आहे, काही हरकत नाही, साईडला सरकून जाऊ. ओके, आणखी साईडला. ओके ओके, तर बघा याच्यामध्ये तुम्हाला काय दिसत आहे, तर 3 फेज मध्ये डिवाइड केलेलं आहे. 3 फेज कुठले? फेज 1, फेज 2 अँड फेज 3. आता 60 डेज आहे. टोटल किती डेज आहेत आपल्याकडे? 60 डेज म्हणजे 60 दिवस आहेत. तर 1 ते 20 दिवस, 60 दिवसांना डिवाइड केलं मी 3 फेजमध्ये प्रिपरेशन करायची आहे. माझ्या वतीनं केली तर डेफिनेटली तुम्हाला फायदा होईल. ज्यांना नाही करायची ते नाही पण करू शकतात. ज्यांच्याकडे याच्यापेक्षा चांगली स्ट्रॅटेजी आहे ती पण फॉलो करू शकतात. पण बेस्ट स्ट्रॅटेजी मी तुम्हाला प्रोव्हाइड करत आहे. बघा, डे 1 टू डे 20 म्हणजे पहिले 20 दिवस तुम्हाला काय करायचं आहे? तुमचं फाउंडेशन स्ट्रॉंग करायचं आहे. फाउंडेशन म्हणजेच काय की तुमचे जे सब्जेक्ट आहेत 7, ते 7च्या सब्जेक्ट तुम्हाला वाचायचे आहेत आणि ते वाचून ते तुम्हाला स्ट्रॉंग करायचे आहेत. आता तुमच्या डोक्यामध्ये प्रश्न येत असेल की सर, अभ्यास किती आवर्स करायचा, कोणत्या सब्जेक्टला किती वेळ द्यायचा आणि कसं 20 दिवसात होईल, याचं पण सांगणार आहे. थोडंसं पेशन्स ठेवा. ओके, फेज 2 आहे. फेज 2 डिवाइड केलं मी 21 ते 40 दिवसामध्ये. 21 ते 40 दिवस. आता 21 ते 40 दिवस तुम्हाला काय करायचं आहे? फक्त आणि फक्त प्रॅक्टिस आणि ऍडव्हान्स टॉपिक्स कव्हर करायचे. म्हणजेच की फाउंडेशन म्हटलं म्हणजे की बेसिक. आधी 20 दिवस काय करायचंय तुम्हाला? बेसिक स्ट्रॉंग करायचंय. बेसिक झालं की नंतर त्याच्या ऍडव्हान्स टॉपिक वरती मूव्ह करायचंय. ऍडव्हान्स टॉपिक वरती जेव्हा तुम्ही अभ्यास करत आहे ऍडव्हान्स टॉपिकचा, त्याच्या सोबत तुम्हाला काय करायचं आहे? प्रॅक्टिस करायची आहे. त्याचीच काय करायची आहे तुम्हाला? प्रॅक्टिस करायची आहे. त्याच्यानंतर 40 ते 60 दिवस लास्ट फेज 3. फेज 3 मध्ये तुम्हाला काहीच नाही, एक्सटर्नल काहीच नाही करायचं आहे. जे केलेलं आहे त्याचीच फक्त काय करायची आहे? रिव्हिजन आणि मॉक टेस्ट. तर सर, आम्ही रिव्हिजन तर ठीक आहे, रिव्हिजन कशी करायची, काय करायची, मॉक टेस्ट कुठे द्यायची, कसं करायचं, ह्या सर्व खूप सारे क्वेश्चन्स येतील. येऊ द्या. सगळ्या क्वेश्चनचे सोल्युशन्स मिळतील. फक्त व्हिडिओच्या एंड पर्यंत राहा. बघा, पुढे मूव्ह होऊया. आता बघा, फेज 1 मध्ये मी तुम्हाला काय सांगितलं? 1 ते 20 दिवसात काय करायला पाहिजे तुम्हाला? बेसिक्स बिल्ड करायला पाहिजे. बेसिक्स. ओके, बेसिक्स. आता डेली किती आवर अभ्यास करायला पाहिजे? तर डेली स्टडी रुटीन तुमचा कसा असायला पाहिजे? 7 घंटे, ऑलमोस्ट 7 घंटे कमीत कमी. तुम्ही जर वर्किंग असाल तर तुम्ही तुमच्या वेळेनुसार टाइम फ्लक्च्युएट करू शकता, चेंज करू शकता. ओके, त्याच्यानंतर 7 सब्जेक्ट आहे: मॅथमॅटिक्स, फिजिक्स, केमिस्ट्री, इंग्लिश, मराठी, कम्प्युटर सायन्स अँड जनरल नॉलेज. ओके, आता याच्यामध्ये मॅथमॅटिक्स जो आहे त्याला 1.5 तास द्यायचा आहे रोज. डेली किती? 1.5 तास. डेली तुम्हाला किती वेळ द्यायचा आहे? 1.5 तास. तोच जर समजा फिजिक्स आहे, फिजिक्सला तुम्हाला 1 तास द्यायचा आहे रोज, केमिस्ट्रीला 1 तास, इंग्लिशला 45 मिनिटं आणि 1 तास. ओके, आता कन्सिडर करा की 1 तास 1 आवर
किती दिवस म्हटलं मी? 20 दिवस. म्हणजे टोटल किती तास झाले? 20 तास म्हणजे 20 आवर्स, म्हणजे खूप सारा वेळ होते. 20 आवर्स म्हणजे खूप सारा वेळ होते. आणि हे 20 आवर्स का बरं म्हणत आहे मी? कारण त्याच्यामध्ये ऑलमोस्ट 8 क्वेश्चन्स येऊ शकतात, किंवा मग जास्तीत जास्त 10 क्वेश्चन. 10 क्वेश्चन्स. एवढ्या क्वेश्चनसाठी एवढा वेळ सफिशियंट आहे. तुम्ही जास्त वेळ नाही द्यायचा, कारण 7 सब्जेक्ट आहे ना, 7 सब्जेक्टला इक्वल वेटेज आहे, इक्वल इम्पॉर्टन्स पण द्यावं लागेल. तर त्यानुसार तुम्हाला अभ्यास करायचा आहे. आता बऱ्याच जणांचा प्रश्न येईल, क्वेश्चन येईल की सर, माझं मॅथमॅटिक्स स्ट्रॉंग आहे, मला फिजिक्स खूप हार्ड जाते, तर मॅथमॅटिक्सला वेळ कमी द्या आणि फिजिक्सचा तोच वेळ काय करा, वाढवा. जर समजा तुम्हाला केमिस्ट्री हार्ड जाते आणि फिजिक्स इझी जाते, तर फिजिक्सचा वेळ कमी करा, केमिस्ट्रीचा वेळ वाढवा. आता हे काय, फर्स्ट फेज मध्ये काय करायचं आहे, फक्त तुम्हाला फाउंडेशन. फाउंडेशन फाउंडेशन म्हणजे समजते ना, फाउंडेशन म्हणजे काय असते? पाया. पाया म्हणजे बेसिक्स. फक्त बेसिक, फक्त बेसिक्स, कुठेच नाही. काही जास्त डिटेलमध्ये नाही जायचं, काहीच विचार नाही करायचा, फक्त बेसिक 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 करायचं. ओके. आणि रोज डेली याच्यासोबतच तुम्हाला डेली काय करायचे आहे? डेली 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 40 to 50 क्वेश्चन्स, 40 to 50 क्वेश्चन्स सॉल्व्ह करायचे. आता 40 to 50 क्वेश्चन्स कुठले? 40 to 50 क्वेश्चन्स कुठले? तर एमपीएससी किंवा मग पोलीसच्या ज्या एक्झाम्स होतात, त्या एक्झामचे पेपर्स, जेवढेही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स आहेत, जेवढेही क्वेश्चन्स आहेत, ते सर्व क्वेश्चन्स प्रॅक्टिस करायचे डेली डेली. आता जर समजा, आता हेच जर क्वेश्चन जर भेटत नसतील, जर कुठेच मिळत नाहीये, तर काहीच हरकत नाही. परत मी तुम्हाला सांगतो, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओचा स्क्रीनशॉट काढा. सर मॉक टेस्ट, ओके, फ्री मॉक टेस्ट तुम्हाला अवेलेबल होऊन जातील. कशावर? विजन 247 अप्लिकेशन वरती. कशावरती? अप्लिकेशन वरती, जे आपलं ऍप्लिकेशन आहे ना, त्याच्यावरती. ओके, चला पुढे वळूया. ओके, फेज 2 मध्ये येऊया. फेज 2 मध्ये काय करायला पाहिजे तुम्ही? फेज 2 21 ते 40 दिवस, म्हणजेच की येणारे 21, आता 20 दिवसात तर तुम्ही फाउंडेशन बेसिक स्ट्रॉंग करणार. त्याच्यानंतर 20 ते 21 ते 40 दिवस काय करायचं? तुम्हाला काय करायचं आहे? ऍडव्हान्स टॉपिक तुमचे स्ट्रॉंग करायचे आहेत. ऍडव्हान्स टॉपिक. ऍडव्हान्स म्हणजेच काय, की बेसिक तर झालं सर. बेसिक म्हणजेच काय, की तुमचं 8वी 9वी 10वी 11वी 12वीचं बेसिक बेसिक झालं. आता ऍडव्हान्स म्हणजे की आता बीएससी लेवलचा पार्ट वाचण्याचा वेळ आलेला आहे, टॉपिक वाईज. ओके. परत क्वेश्चन येईल की सर, कुठले कुठले टॉपिक करायचे आहेत? काहीच हरकत नाही, मेसेज करा, डी कोडिंग वरती व्हिडिओ अपलोड होऊन जाईल, सिलेबस पूर्ण मिळून जाईल. काहीच हरकत नाही, काही टेन्शन घ्यायचं नाही. जोपर्यंत आम्ही आहे तोपर्यंत सर्व प्रिपरेशन करून घेण्याचं टेन्शन आम्ही घेऊ. सर्व टेन्शन आमच्यावरती सोडून द्या. ओके ओके. चल, आता प्रॅक्टिस. प्रॅक्टिस म्हणजेच काय, की ऍडव्हान्स टॉपिक्स तर तुम्हाला करायचेच आहेत, सोबतच तुम्हाला काय करायचं आहे? प्रॅक्टिस सुद्धा करायची आहे. प्रॅक्टिस. प्रॅक्टिस म्हणजेच काय, किंवा नेमकं फोकस कशावरती करायचं आहे? तर नेमकं फोकस तुम्हाला करायचं आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन. जसं की मी याच्या आधी सांगितलं, प्रिव्हियस इयर क्वेश्चन कशाचे? एमपीएससी किंवा मग पोलीसच्या जे पोस्ट वगैरे निघतात ना छोट्या मोठ्या, त्याचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन प्रॅक्टिस करायचे, रिलेटेड टू दी टॉपिक. रिलेटेड टू दी व्हॉट टॉपिक. जसा तुमचा सिलेबस डिझाईन आहे, त्या सिलेबसच्या नुसार जर पेपर असेल, तुम्ही डेफिनेटली तुम्ही सॉल्व्ह करू शकता. त्याच्यानंतर इम्प्रूव्ह स्पीड. स्पीड इम्प्रूव्हमेंट सगळ्यात महत्वाचं आहे. आता स्पीड कशी इम्प्रूव्हमेंट होणार? तर प्रॅक्टिस अँड प्रॅक्टिस अँड प्रॅक्टिस. कशाने इम्प्रूव्हमेंट होणार? प्रॅक्टिस अँड प्रॅक्टिस अँड प्रॅक्टिस. त्याच्यानंतर आयडेंटिफाय वीक एरियाज. तुमचे कमजोर पॉइंट कोणते कोणते आहेत ते बघायचे आहेत, आणि त्याच्यामधून पॉझिटिव्ह आउटकम तुम्ही कसा काढू शकाल ते सुद्धा बघायचं आहे. पॉझिटिव्ह आउटकम म्हणजेच काय, की जर मला एखादा टॉपिक खूप जास्त हार्ड वाटत आहे, तरी सुद्धा मी त्याच्यामध्ये 2 मार्क्स किंवा 3 मार्क्स इझिली, किंवा मग 4-5 मार्क्स इझिली जर घेऊ शकत असू, तर मग ते वीक पॉइंट्स करायला काय हरकत आहे? स्ट्रॉंग बनवण्याचा प्रयत्न ट्राय करायला काय हरकत आहे? त्याचा जर पॉझिटिव्ह आउटकम जर तुम्हाला मिळत आहे तर ओके. कधी काहीच नाही, थोडीशी मेहनत जास्त लागेल, ते पण करून घेऊया. चला पुढे वळूया. पुढे फेज 2 झालं. आता फेज 3 मध्ये येऊया. फेज 3 मध्ये काय करायचं आहे? 41 ते 60 दिवस नेक्स्ट येणार आहे. फेज 3 मॉक टेस्ट चा मास्टर प्लॅन. म्हणजेच काय, याच्यामध्ये
फेज 3 मध्ये मास्टर प्लॅन म्हणजे की मॉक टेस्ट, डेली मॉक टेस्ट, डेली प्लॅन काय राहील ते सांगणार. बघा, फुल लेंथ मॉक टेस्ट. सगळ्यात पहिले आखरीच्या वीक मध्ये किंवा आखरीच्या सेशन मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, फुल मॉक टेस्ट द्यायच्यात. म्हणजेच की तुम्हाला रिव्हिजन, म्हणजेच की रिव्हिजनचाच अर्थ होते प्रॅक्टिस. आणि त्या प्रॅक्टिस मध्ये काय करायचं आहे, तर तो जो दिलेला वेळ आहे 120 मिनिट्स, 120 मिनिट्सचा टाइम सेट करून तुम्हाला क्वेश्चन्सची प्रॅक्टिस करायची आहे. आणि ते क्वेश्चन्सची प्रॅक्टिस केल्यानंतर तो जो पेपर आहे तो अनालायसिस पण करायचा आहे. त्याच्यामध्ये तुमचं चुकलं कुठे आणि त्याचं ऍक्च्युअल आन्सर काय होतं ते पण बघायचं आहे. किती घंटे बघायचं आहे ते 2 ते 3 तास कंटिन्यू. मी हा प्लॅन किती आवर्सचा दिलेला आहे, 7 आवर्सचा. 7 आवर्स मध्ये तुम्ही कंटिन्यू करू शकता. ओके. त्याच्यानंतर रिवाइज मिस्टेक्स, म्हणजे की ज्या तुमच्याकडून चुका झालेल्या आहेत या 2 टेस्ट मध्ये किंवा अनालिसिस मध्ये तुमच्याकडून ज्या चुका झालेल्या आहेत त्याच्यापासून शिका. आणि त्या चुका काय करून ठेवा, नोट करून ठेवा एखाद्या रजिस्टर मध्ये. आणि ते रजिस्टर एक्झामला जायच्या आधी ओव्हरलुक करून घ्या की आपण इथे फसलो होतं, आपल्याला हे समजलं नव्हतं आणि आपण याच्यामध्ये चूक अशी अशी केली होती. त्यानंतर ऍट द एंड तुम्हाला क्विक फॉर्म्युला रिव्हिजन याच्यासाठी सुद्धा एक नोट्स बनवायची आहे, छोटीशी बुकलेट बनवायची आहे, जिच्यामध्ये फक्त आणि फक्त फॉर्म्युलाज राहतील. फॉर्म्युलाज कशाचे, फिजिक्स मॅथ्सचे फॉर्म्युलाज राहतील आणि काही ट्रिक्स राहतील. ट्रिक्स कशाच्या, तर कम्प्युटरचा जो सब्जेक्ट आहे त्या कम्प्युटरचे जे शॉर्टकट्स आहेत ह्याच्या पण शॉर्टकट्स, ट्रिक्स तुम्हाला त्या नोटबुक मध्ये लिहून ठेवायचं आहे. आणि ती नोटबुक तुम्ही जर रिवाइज करून गेले तर 101% शुअर की तुम्ही त्याच्यामधून कुठलाही प्रश्न आला तर सॉल्व्ह करू शकता. आय होप की ही जी स्ट्रॅटेजी आहे ही तुम्हाला बेनिफिट देईल, याच्यापासून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. त्याच्यानंतर जे मॉक टेस्ट आहेत, मॉक टेस्ट मी जसं तुम्हाला सांगितलं, मॉक टेस्ट सिंपल टॉपिक वाईज मॉक टेस्ट सुद्धा आपल्याकडे आहे. जर तुम्ही लाईक करून स्क्रीनशॉट पाठवला तर ही टॉपिक वाईज मॉक टेस्ट तुम्हाला फ्री मिळून जाईल. फ्री मिळून जाईल. आणि सोबतच याचा कोर्स देखील आम्ही लॉन्च केलेला आहे. याच्यामध्ये सर्वच्या सर्व तुमचा सिलेबस कव्हर केला जाईल. कसं स्टेप बाय स्टेप अभ्यास करायचा, काय करायचा, वेळोवेळी गाईड केलं जाईल. तुम्हाला जर अडचण आली तुम्ही कधीही मेसेज करू शकता, कॉल करू शकता तुमच्या फॅकल्टीजला, आमच्या फॅकल्टीजला. आणि जे तुमच्यासाठी खूप जास्त हार्डवर्क करणार आहेत फॅकल्टीज, त्यांना सुद्धा तुम्ही कधीही इंटरॅक्ट करू शकता. 1 to 1 इंटरॅक्शन होईल. फक्त मेसेज केल्यानंतर 24 आवर्सच्या आत तुम्हाला मेसेजचा रिप्लाय तुम्हाला मिळून जाईल. आणखी एक सांगण्याचं महत्वाचं म्हणजे की जे फॅकल्टीज आहेत आपल्याकडे ते वेल क्वालिफाईड आहेत. आणि ते जे फॅकल्टीज आहेत त्यांनी TCS चे बरेचसे एक्झाम्स क्वालिफाय करून दिलेले आहेत. मुलांचे बरेच रिझल्ट आलेले आहेत. TCS पॅटर्न कसं करते एक्झाम्स याबद्दल त्यांना खूप सारं नॉलेज आहे. सोबतच रिसर्च सुद्धा एक फॅकल्टी रिसर्च करून, जसं की आता फिजिक्सवाला आहे तर फिजिक्सचं एक रिसर्च करून, एका टॉपिकचा पूर्ण रिसर्च करून तुम्हाला शिकवलं जाते. असं नाही की एकच फॅकल्टी राहील आणि पूर्ण सब्जेक्ट घेईल, असं नाही होणार. प्रत्येक सब्जेक्टला स्पेशलाइज्ड जो फॅकल्टी आहे तोच तुम्हाला शिकवायला येईल. तर चला तर मग मिळूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला वाटत असेल सिलेबस डिकोड व्हायला पाहिजे तर डेफिनेटली कमेंट करा, डिकोड. डेफिनेटली मेसेज येऊन जाईल. नेक्स्ट व्हिडिओ आपण डिकोडिंग ऑफ सिलेबस करून घेऊ, ज्याच्यामध्ये डिस्कस करू कुठला अभ्यास करायला पाहिजे, कुठल्या टॉपिक्सवरती लक्ष द्यायला पाहिजे आणि कुठल्या नाही द्यायला पाहिजे. तर व्हिडिओ जर आवडला असेल नक्कीच लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून आणखी एक व्हिडिओ आल्यानंतर माहिती होईल. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.